जर रिझल्ट लवकरच अपेक्षित आहे। जो मेल कॅटेगरीचा मी एसटीचा सांगितला आहे तो याच्यापेक्षा कमी येऊ शकतो। एसबीसी, बीजेए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी याच्या जागा ह्या खूप कमी असतात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण मुख्यत्वे बघणार आहोत की महाट्रान्सको एई जे काही वॅकन्सी होत्या, म्हणजे बघा 2 वर्षामध्ये साधारण 2 वेळा वॅकन्सी आलेल्या आहे। याआधी इतक्या फ्रिक्वेंटली वॅकन्सी अशा सहसा एकदम येत नाही, परंतु 2022 ची ॲड, नंतर 2023 ची ॲड, 2022 मध्ये इलेक्ट्रिकलबद्दल बोलतो आहे मी, ए ट्रान्समिशनबद्दल बोलतो आहे, महापारेषण ई ट्रान्समिशन। तर त्यामध्ये 170 वॅकन्सी होत्या 2022 मध्ये। आता 2023 मध्ये नंतर ॲड आली, तर त्या 390 वॅकन्सी होत्या, त्या कमी जास्त नंतर झाल्या, थोड्या वाढल्या। तर त्यामध्ये जी काही एक्झाम झालेली आहे आता 29 डिसेंबर 2024ला, त्याचा रिझल्ट लवकरच अपेक्षित आहे। तर त्यामध्ये बघा साधारण फेब्रुवारीच्या कुठल्याही वीकमध्ये हा रिझल्ट येऊ शकतो, असं सांगता येणार नाही की फर्स्ट वीकला येईल किंवा सेकंड वीकला येईल, कारण की डिपार्टमेंटल जे असतात ते त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात। IBPS साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये रिझल्ट देऊन देतो किंवा त्या आधीसुद्धा देऊ शकतो, परंतु एक अंदाज असा आहे की फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये मोस्ट प्रोबेबली रिझल्ट येऊन जाईल ई ट्रान्समिशनचा, ठीक आहे। कारण सर्वात आधी यावेळेस ती एक्झाम झालेली आहे। तर त्या रिलेटेड म्हणजे जशी एक्झाम झाली त्यानंतर बरेचसे फीडबॅक विद्यार्थी मित्रांचे आपल्यापर्यंत आले, परंतु त्यामध्ये 100% आपल्याला जे काही ओपिनियन देता आलं नाही किंवा जे काही प्रेडिक्शन करता आलं नाही, त्यामुळे आपण थोडं डिले केलं आणि आता भरपूर गॅप झालेली आहे, कारण 5 ते 6 दिवसाची गॅप झालेली आहे एक्झाम झाल्यानंतर। म्हणजे मला तर आश्चर्य असं वाटलं की काही प्रेडिक्शन्स म्हणजे काही कट ऑफ तुम्हाला व्हिडिओसुद्धा बघितले असेल, 2 दिवसामध्येच व्हिडिओ आले, काही 3 दिवसामध्ये व्हिडिओ आले। इतक्या लवकर पॉसिबल होत नाही, कारण मुलांचा फीडबॅक यायला वेळ लागत असतो, ठीक आहे। त्याच्यामुळे आपण यावेळेस घाई करू शकलो नाही। विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट भरपूर होते, जे काही जवळचे विद्यार्थी आहेत किंवा कनेक्टेड आहे आपण असं म्हणू शकतो, तर त्या विद्यार्थी मित्रांचे सुद्धा कमेंट होते आणि यूट्यूबवर सुद्धा कमेंट होते की सर काय असेल कट ऑफ किंवा असू शकतो किंवा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो वगैरे। तरी 5 ते 6 दिवसाची गॅप एकंदरीत झालेली आहे आणि थोडंफार आपल्याकडे जे काही फीडबॅक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांचं त्यावरून, कारण की काय स्कोअर आहे, कसा विद्यार्थी मित्रांचा पेपर गेलेला आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचा पेपर कसा काय गेलेला आहे, त्यानंतर लेवल काय होती, त्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीज, म्हणजे भरपूर क्रायटेरिया तिथे असतो जेव्हा आपण कट ऑफ काढतो। रिझल्ट जो आहे मित्रांनो किंवा त्याचा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्ट करणं किंवा तो एक्झॅक्टली सांगणं हे जवळपास इम्पॉसिबल आहे, हे पॉसिबल नाही आहे, कारण की भरपूर क्रायटेरिया त्यामध्ये असतो। नंबर ऑफ वॅकन्सीज असतात सगळ्यात पहिला पॉईंट, त्यानंतर पेपरची लेवल काय आली होती तो महत्त्वाचा पॉईंट असतो, त्यानंतर रिझर्वेशन वाईज कॅटेगरी वाईज तुमच्या वॅकन्सीज किती आहेत त्या महत्त्वाच्या असतात, त्यानंतर तुमचं कॉम्पिटिशन किती आहे, म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ फॉर्म्स किती आले ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात। हे सगळा क्रायटेरिया त्यामध्ये असतो, त्यामुळे हे पॉसिबलच नाही आहे की कोणी ॲक्युरेट कट ऑफ सांगणे हे एक्झॅक्टली पॉसिबल नाही आहे। परंतु त्यातल्या त्यात तुम्ही जे काही विद्यार्थ्यांचा फीडबॅक असतो, फॉर एक्झाम्पल एखाद्याच पेपर इझी निघतो, एखाद्याच हार्ड निघतो, किंवा विद्यार्थी मित्र जे तयारीमध्ये आहे तयारीसुद्धा अतिशय महत्त्वाची असते। बघा 2022 मध्ये काय झालं होतं की 2022 मध्ये नुकतीच ॲड आली होती आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा बरेचसे जे इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेले आहेत किंवा बी झालेले आहेत त्यांना माहितीच नव्हतं। त्याच्यामुळे त्यावेळेसची तयारी आणि आताची तयारी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, खूप मोठा फरक आहे। त्यावेळेस विद्यार्थ्यांची तयारी नव्हती आणि त्यामध्ये जो काही कट ऑफ असेल, जो काही विद्यार्थ्यांचा पेपर असेल तो ॲव्हरेज गेला, ॲव्हरेजमध्ये जरी पेपर गेला तरी बरेचसे विद्यार्थी पासआउट होऊन गेले किंवा सिलेक्शन झालं। पण तो आता तसं नव्हतं। 2023ची जी ॲड आणि एक्झाम जी झाली 29 डिसेंबरची त्यावेळेस तसं नव्हतं, कारण महाट्रान्सको एई झालेलं होतं, महाजनको जेई झालेलं होतं, त्यानंतर तुमचे MESचे झालेले होते इलेक्ट्रिकल वगैरेचे, ह्या सगळ्या एक्झाम झालेल्या होत्या। 5 ते 6 एक्झाम नंतर ही एक्झाम आली। ॲक्च्युली ही एक्झाम लेट झाली, विद्यार्थी मित्र हे भरपूर तयारीमध्ये होते, त्यामुळे तो सुद्धा पॉईंट इथे लक्षात घ्यावा लागतो आपल्याला, ठीक आहे। अतिशय महत्त्वाचे हे पॉईंट असतात मित्रांनो कट ऑफमध्ये, त्यासाठीच आपण घाई न करता जे काही पेपरचा आपल्याकडे फीडबॅक आला आणि जो काही आता विद्यार्थी मित्रांची तयारी आहे त्यानुसार आपण हा कट ऑफ काढलेला आहे, ठीक आहे। स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक कॅटेगरी घेणार आहे, तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ऐका आणि वाटलं तर नोट डाऊन करून ठेवा। याच्यामध्ये पहिली कॅटेगरी आपण घेतो आहे ओपनमध्ये बघा मेलच्या 73 वॅकन्सी आहे माझ्या माहितीप्रमाणे, आणि त्याच्यानुसार त्याचा कट ऑफ जो आहे म्हणजे सगळं ॲनालिसिस करून आपण हा कट ऑफ काढलेला आहे। तर मेल ओपनमध्ये कट ऑफ हा 95च्या जवळपास जाऊ शकतो माझ्या मते, खूप जास्त जाणार नाही आणि खूप कमी पण येणार नाही। 95च्या रेंजमध्ये 96 किंवा 94 असं होऊ शकतं, पण मी 95 सांगतोय, ठीक आहे। त्यानंतर फिमेल ओपनमध्ये 84च्या जवळपास येऊ शकतो। मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा सांगतो, मी तुम्हाला त्याला अंदाज सांगत नाही आहे, एक्झॅक्ट आकडा आणि ते माझ्या ॲनालिसिसनुसार सांगतोय, बाकी ते थोडंफार एखाद मार्क इकडे तिकडे व्हॅरी होऊ शकतं। त्यानंतर ओबीसी मेल कॅन्डिडेट 59 वॅकन्सी, साधारण 89वर ओबीसीचा जाईल, 150 पैकी मार्क्स सगळे सांगतोय, ठीक आहे। आणि फिमेल कॅन्डिडेटचा जो आहे तो साधारण 81वर जाईल, ठीक आहे।
फिमेल कॅन्डिडेट OBC. त्यानंतर तिसरी कॅटेगरी आपली आहे EWS. EWSमध्ये आहे 27 वॅकन्सी मेल आणि फिमेलसाठी 13 वॅकन्सी आहे. तर मेलचा जो कट ऑफ आहे तो साधारण 81वर जाईल. ठीक आहे, EWSचा 81वर आणि तुमचं फिमेल कॅन्डिडेट EWSचा जो आहे तो जाईल 73च्या जवळपास. ठीक आहे. त्यानंतर चौथी कॅटेगरी आपली आहे SCBC. तर SCBCमध्ये बघा मेलच्या 27 आहे आणि तुमच्या फिमेलच्या 13 जागा आहे. म्हणजे SCBC आणि EWSचा वॅकन्सी सेम आहे, परंतु माझ्या मते थोडंफार SCBCचा इथे जास्त जाऊ शकतो. 84 तुमचा मेलचा येईल आणि फिमेलचा किंवा त्याच्या खाली जे बाकीचे कॅटेगरीज त्याचा 74च्या रेंजमध्ये किंवा त्यापेक्षा खाली जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर तुमची पाचवी कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीमध्ये 32 वॅकन्सी मेलसाठी आहे आणि फिमेलसाठी 15 जागा आहे. त्यामध्ये SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो मेलसाठी जनरलसाठी 82च्या जवळपास व्हॅरी करेल किंवा 81, 82 वगैरे होऊ शकतो, 83सुद्धा होऊ शकतो. आणि फिमेल कॅन्डिडेटचा साधारण 15 वॅकन्सीज आहे तर तो 74, 75मध्ये व्हॅरी करेल. ठीक आहे. त्यानंतर 6वी कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरी मेलच्या जे आहे ते 20 जागा आहे आणि फिमेलच्या साधारण 10 जागा आहे. तर ST कॅटेगरीमध्ये तुमच्या 70च्या जवळपास जाईल. तुमचा मेलचा हा थोडा लो येत असतो ST कॅटेगरी आणि जे काही ST कॅटेगरी फिमेल आहे ते साधारण 58च्या जवळपास हा व्हॅरी करू शकतो. ठीक आहे, 58मध्ये फिमेल कॅटेगरी ST. ठीक आहे. त्यानंतर 7वी कॅटेगरी आहे आपली SBC. SBCमध्ये साधारण 3 जागा आहे. या जागा आता कमी आहेत इथे सगळ्या. मेलसाठी 3 जागा, फिमेलसाठी 2 जागा, त्यामुळे कट ऑफ जास्त जाईल. मेलसाठी जे SBC आहे ते जाते 90पर्यंत, 90 किंवा 91 वगैरे होऊ शकते आणि SBC फिमेल आहे तर ते 81वर जाऊ शकते, 82मध्ये जाऊ शकते. कारण ठीक आहे 5 ते 7 मार्कांनी हा कट ऑफ कमी येत असतो फिमेल कॅटेगरीचा. VJAसाठी बघा 8 वॅकन्सी मेलसाठी आहे, फिमेलसाठी 4 वॅकन्सी आहे. तर त्यामध्ये 80च्या जवळपास जाईल तुमचा VJA मेल आणि VJA फिमेल जो आहे तो साधारण 77च्या जवळपास मी काढलेला आहे किंवा 76सुद्धा येऊ शकते. त्यानंतर तुमचा NTBचा जो आहे NTBमध्ये मेलसाठी 7 जागा आहे, फिमेलसाठी 3 जागा आहे. तर NTBमध्ये साधारण 82, 81च्या जवळपास म्हणजे 81, 82मध्ये NTB मेल आणि NTB फिमेलसाठी 79 आहे. ठीक आहे, 79, 78मध्ये व्हॅरी करेल हा फिमेल NTB. त्यानंतर NTCमध्ये 9 जागा आहे मेलच्या, तर त्याच्यामध्ये 90, 91सुद्धा जाऊ शकतो. NTC आणि NTD हे थोडंसं हाय जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामध्ये 90, 91 राहील NTC मेल आणि फिमेल आहे त्यामध्ये 82 वगैरे जाईल. ठीक आहे, म्हणजे 82, 81च्या जवळपास व्हॅरी करू शकतो फिमेल कॅन्डिडेट NTC. त्यानंतर शेवटची आपली कॅटेगरी आहे NTD. NTDमध्ये साधारण 5 जागा मेलच्या आहे, फिमेलच्या 2 जागा आहेत माझ्या माहितीनुसार. साधारण 89 वगैरे जाईल तुमचा NTDचा मेल आणि फिमेल जाईल 85च्या जवळपास. मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे. फॉर समांतर आरक्षणामध्ये तुम्ही असाल तर त्यामध्ये आणखी लो जातं, आणखी कट ऑफ कमी येतो. परंतु मेल जनरल आणि वुमन जनरल म्हणजे वुमनमध्ये जे काही कॅटेगरी असतात, महिला आरक्षण ज्यामध्ये म्हणतो फॉर एक्झाम्पल OBC महिला आरक्षण वगैरे, ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला प्रत्येक कॅटेगरीचा. आणि जनरल कॅन्डिडेट म्हणजे मेल कॅन्डिडेट त्याचं 2 याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. आणि बाकी तुम्ही सर्व्हिसमन असाल, स्पोर्ट्समन असाल किंवा तुम्ही आणखी काही रिझर्वेशनमध्ये येत असाल तर तो जे मी तुम्हाला लेडीजचं सांगितलेलं आहे त्या रेंजमध्ये किंवा त्याच्या खालीसुद्धा येऊ शकतो कट ऑफ. ठीक आहे. तर मित्रांनो एक्झॅक्ट कट ऑफ सांगणं हा अतिशय कठीण आहे, परंतु हा कट ऑफ मी पूर्णपणे ॲनालिसिस करून आणि 5-6 दिवसाच्या फीडबॅकनंतर आपण तुम्हाला देतो आहे. तर त्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतात. परंतु बऱ्याच जणांना असं वाटत आहे की अभ्यास खूप विद्यार्थ्यांचा आहे. मलासुद्धा माहिती आहे की अभ्यास विद्यार्थ्यांचा खूप जास्त आहे, परंतु पेपरमध्ये कितीही अभ्यास असला तर असे पेपर सेट करतात की तुम्ही मिस्टेक्स करू शकले पाहिजे किंवा तुमचा मिस्टेक झाली पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण विचार केलेला आहे की ज्या मिस्टेक झालेल्या किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे त्यानुसार आणि जागा ह्या जवळपास 2.5 पट जागा आहे. मागच्या ॲडपेक्षा 2.5 पट जागा जास्त आहे. त्याच्यामुळे हे कट ऑफ हा खूप जास्त जाणार नाही. मलासुद्धा आधी असं वाटलं होतं की 100च्या वर कट ऑफ जाईल, परंतु पेपर वगैरे बघितला आणि फीडबॅक जो आला त्यानुसार हा कट ऑफ मी काढलेला आहे आणि हा माझा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅरी करू शकतं, तुम्हाला काही वेगळं वाटू शकतं, परंतु हा माझ्या मते तरी हा कट ऑफ आहे. आणि पुढे रिझल्ट जो येईल आता फेब्रुवारीमध्ये त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळणारच आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता. वाटलं तर व्हिडिओ परत ऐका. आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल, थोडंफार इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर मुला तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स येणार आहे रिक्रुटमेंटबद्दल ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.